अकोल्यातील ईदगाहवरील तारेच्या कंपाऊंडला स्थानिकांनी विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। ईदगाहला तारेचं कंपाऊंड बांधल्यास या तारेत कचरा अटकून मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो असं स्थानिकांनी म्हटलंय। त्यामुळे हे काम थांबवण्यात यावं या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले। जळगावात कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भीक मागो आंदोलन केलं आहे। शासकीय विभागांनी बुडवलेला महसूल वसूल करून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला कामगार मंत्र्यांच्या घरावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। कोपरगावमध्ये एकलव्य संघटनेनं आंदोलन केलंय। रवंदेमध्ये आदिवासी समाजातल्या कुटुंबांना पाटबंधारे विभागानं अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस दिली। मात्र कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, नंतर अतिक्रमण काढावं या मागणीसाठी आंदोलन केलंय। जायकवाडी धरणातून पूर्ण क्षमतेनं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसैनिकांनी परभणीतल्या पाटबंधारे प्रकल्प कार्यालयाला घेराव घातला, तर दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केलंय। शासनानं आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणारं असून या धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळा बंद करून शिक्षणाचं खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ बौद्ध बांधवांनी शांती मोर्चा काढला। नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आंदोलकांकडून विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। यामध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला होता। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी बेशरमांची झाडं लावून अनोखं आंदोलन केलंय। सिने अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून उभारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाकडे वन विभागाचं दुर्लक्ष होतंय। त्यामुळे प्रकल्पातली झाडं सुकून चालली आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। जळगावात कामगार आयुक्त कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं आहे। जिल्हा निवडणूक विभागासह विविध विभागात कामगार किमान वेतन कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे। कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी मोर्चा काढण्यात आला। विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ व्हावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मोर्चा काढलाय। यामध्ये मोर्चा अनेक हिंदू संघटनांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। वर्ध्यात एका शेतकऱ्यांना आर्वी उपविभागीय कार्यालयाच्या समोर शेतमाल फेकून आंदोलन केलं। शेतमालाला भाव मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या या शेतकऱ्यानं रोष व्यक्त केलाय। तूर सोयाबीन कापूस फेकून प्रतिकात्मक अभिनव आंदोलन केलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरात क्रीडा संकुल उभारण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी बंद पाडलेला आहे। या संकुलासाठी 16 कोटींची तरतूद शासनानं केली आहे। मात्र एकाच जागेवर शासनाच्या विविध विभागांचे दावे असल्यानं 16 कोटी परत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। भंडारा जिल्ह्यात महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे। कामगार विभागाच्या वतीनं लोकांना किट आणि गृह उपयोगी साहित्य वाटप करण्यात येत होतं। मात्र अचानक किट वाटप कार्यक्रम बंद करण्यात आला। महिला रात्रीपासून किट घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या। मात्र किट वाटप बंद झाल्यामुळे महिला आक्रमक होऊन त्यांनी आंदोलन केलं। चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये निप्पॉन डेनरो प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। प्रति एकरी सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये द्यावं, प्रति हेक्टरवर नोकरी द्यावी, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत नव्या कंपनी उभारण्याचं काम थांबवावं अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत। धुळ्यातील कुरणांमध्ये आणि जंगलात वनविभागानं तयार केलेले पाणवठे कोरडे पडले, तरीही याकडे वनविभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे हे तलाव पाण्यानं तत्काळ भरण्याचे आदेश वनविभागानं काढावेत अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 30.8% जलसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 39.10% होता। हा जलसाठा जूनपर्यंत पुरेल, मात्र पाऊस वेळेवर पडला नाही तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे।
अहिल्यानगर महापालिकेची पाईपलाईन फुटली. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. तर परिसरातील दुकानं, शेती तसंच पेट्रोल पंपात पाणी शिरलंय. मालेगावात श्रीरामनगर स्मशानभूमीत अघोरी कृत्यानं खळबळ उडाली आहे. चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर 5 ते 6 ठिकाणी नागाच्या फणी असलेले खिळे टोचून अघोरी प्रकार केल्याचा संशय आहे. या मृत व्यक्तींची राख सावडण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीत आले असता हा प्रकार उघड झाला. सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी काळा दिवस म्हणून साजरा केला. आज सिडकोच्या स्थापनेला 56 वर्ष पूर्ण झाली. सिडको हटावचा नारा देत प्रकल्पग्रस्तांनी सिडकोचा निषेध केलाय. यावेळी प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली आहे. इंदापुरात फुटलेल्या पाईपलाईनकडे नगर परिषद दुर्लक्ष करत आहे. इंदापूर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन न्यायालयासमोरच्या चौकात फुटली. त्यामुळे जागोजागी पाणी साठलंय. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. निगडी पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला आणि चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाला अटक केली. आरोपीकडनं 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यवतमाळमध्ये 35 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. चौघांनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवलं. अनैतिक संबंधांच्या संशयातनं हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये दहशतीसाठी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट 2नं संशयितांना अटक केली. यावेळी संशयितांकडनं कोयता, तलवार, चॉपर अशी घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. मुंबईच्या देवनार परिसरात 40 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानांवर तोडक कारवाई केली. या दुकानदारांना दहिसरमध्ये पर्यायी जागा दिली आहे. मात्र आम्हाला याच परिसरात दुकानं द्यावीत अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज राज्यभर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. नांदेडमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. दरम्यान औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास कारसेवा करून कबर काढून टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जालन्यात औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा, अन्यथा बाबरी मशिदीप्रमाणे कबर उद्ध्वस्त करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कबर हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. औरंगजेबाची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिलं. मात्र हे सरकार हिंदुत्ववादी आहे, ते योग्य निर्णय घेतील. कबर हटवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. पालघरमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बजरंग दल आणि हिंदू संघटनांनी आंदोलन केलंय. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर लवकरात लवकर सरकारनं हटवावी अशी मागणी केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी हिंदू संघटना आणि बजरंग दल आक्रमक झालाय. नाशिकमध्ये बजरंग दलाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शनं करत घोषणाबाजी केली आहे. जळगावात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर संघटनांचं जोरदार निदर्शन आहेत. कबर नष्ट न केल्यास हिंदू संघटना कारसेवा करून कबर नष्ट करतील असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करत गोंदियामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलंय. राज्य सरकारनं कबर हटवावी, अन्यथा ती तोडली जाईल असा इशाराच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचं निवेदन दिलंय. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाची कबर तोडण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलंय. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवा या मागणीसाठी अकोल्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशाराच हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं आहे. यावेळी
औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बजरंग दलानं आंदोलन केलं। दरम्यान प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये झटापट झाली। पोलिसांनी कबर काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी ती गाडीतून घेऊन गेले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे। 15 मार्च 2024 रोजी घेतलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी आंदोलन केलंय। शासन निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला। रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलीस हवालदार उगलेंनी वाचवलं। नाशिक रोड रेल्वे स्थानकातली ही घटना आहे। रेल्वे स्टेशनवर मालगाडी खाली आत्महत्या करण्याचा तरुण प्रयत्न करत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। दरम्यान मित्रांसोबत भांडण झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं त्यानं कारण दिलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली। त्या कुंभमेळा कक्षामार्फत सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन केलं जाणार आहे। कुंभमेळा कक्षात एक सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 2 पोलीस निरीक्षकांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं 100 शाळांना भेटी हा उपक्रम जाहीर केला। या अंतर्गत शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे अधिकारी वर्षभरात 100 शाळांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। त्यामुळे शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा तसंच इतर सुविधांचा आढावा घेतला जाईल। देशामधील साखर कारखान्यांकडे 15,504 कोटींची देणी थकीत आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मागील 4 हंगामातलं बिल थकवण्यात आलं। त्यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे। राज्यात पशुगणनेला वेग आलेला आहे। सध्या पशुगणना 77.61% आली असून मार्च अखेर पूर्ण होईल असा विश्वास पशुसंवर्धन विभागानं व्यक्त केला। आतापर्यंत 51,768 गावात पशुगणना पूर्ण झाली आहे। प्रेक्षणीय स्थळं, उद्यानं तसंच पाणवठ्यांवर देशी विदेशी पक्ष्यांना खायला टाकणं महागात पडणार आहे। यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 25,000 दंड आणि 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद केली आहे। डोंबिवली घरडा सर्कल इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपकडनं बॅनरबाजी करण्यात आली। भाजपच्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत, मात्र शिवसेनेच्या बॅनरवर महायुतीच्या नेत्यांचे फोटो नसल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यामुळे या सोहळ्याला आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार नसल्याची कुजबूज सुरू आहे। डोंबिवलीत शिवसेनेकडनं शिवजयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषा, कोळी नृत्य तसंच तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिकं सादर केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य दिव्य मंदिर भिवंडीमध्ये उभारण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। यावेळी फडणवीसांनी शिवरायांना अभिवादन करून आरती केली। यावेळी बोलताना या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। अहिल्यानगरातील संगमनेरमध्ये आजी माजी आमदारांकडनं शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा केलाय। तसंच संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये शिवजयंती उत्सवाचा देखावा उभारण्यात आला। यावेळी कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती सोहळा संपन्न झाला। यावेळी मंत्री नितेश राणे यांनी पाळण्याची दोरी ओढत पाळणा। यावेळी गडावर मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी गर्दी केली होती। लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली आहे। लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावं कमी झाली आहेत त्यांच्याकडनं पैसे परत घेतले जाणार नाहीत, तर लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे। मिठी नदीबाबत SIT लागून 1.5 वर्ष झालंय। मिठी नदीमधून जो गाळ काढला त्याचं काय झालं असा सवाल प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला। मुख्यमंत्र्यांना बोलून SIT बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे।